राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुंबई नाका इथं भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आले। त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत। डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला असताना देखील भुजबळ नाशिकमध्ये जाणार आहेत। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईत बैठक घेतली। यामध्ये दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस तसंच दोन्ही राष्ट्रवादी, मनसे आणि आम आदमी पक्षाच्या सदस्य सहभागी झाले होते। यावेळी राजकीय पक्षांनी निवडणुकीसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या, तसंच काही सूचना देखील निवडणूक आयोगाला केल्या। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घ्या अशी मागणी सत्ताधारी शिंदे, अजित पवारांसह ठाकरेंच्या शिवसेनेने केली। मात्र भाजप आणि काँग्रेसनं याबाबत मौन बाळगलं। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 3 उमेदवार इच्छुक आहेत। राजेंद्र महाडिक, उदय बने आणि प्रदीप उर्फ बंड्या साळवी अशी त्यांची नावं आहेत। या तिन्ही उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यामुळे आता उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स अमरावती शहरात झळकत आहेत। राज ठाकरे सध्या 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहेत। ते विदर्भातल्या विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना धोका आहे, त्यांना केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा द्या असं उपरोधिक विधान आमदार रोहित पवार यांनी केले। एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा घालते। गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला। सोलापूरमध्ये अजित पवार पक्षाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। राजन पाटलांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आली, तसंच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यानं उमेश पाटील आक्रमक झाले। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे विजय ही सुरुवात असून असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला। सिनेटच्या निकालात देखील अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा आविर्भावात देखील राहू नये असा चिमटा उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना काढला। पुण्यातल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती डॉक्टर विवेक देबराय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली। या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कुलपती पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं नमूद करत डॉक्टर देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिला। यवतमाळच्या सत्ताधारी आमदारांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला। आमदार येरावर यांच्या घराजवळ काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांवर चाकू हल्ला झाला, त्यामुळे पोलिसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचावं अशी मागणी काँग्रेसने केली। मुंबईमध्ये आज पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेवरच्या गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू असून या कामासाठी शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आले असून काही लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला। एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता LNGवर धावणार आहेत। एसटीच्या ताफ्यातल्या 5000 बसेसचं LNG म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायू या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। कतार इथल्या किंग 11 या गॅस कंपनीसोबत याचा करार झालाय। सुरुवातीला 90 आगारांमध्ये LNGचे पंप उभारण्यात येतील। सोलापूर विमानतळाचं उद्या उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होईल। विमानतळावर LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली, तसंच 80 जणांना निमंत्रण देण्यात आले। उद्या उद्घाटन होणार असल्यानं सोलापूरकरांची आता प्रतीक्षा संपली। 1 किंवा 2 विषय राहिल्यानं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं उपलब्ध करून दिली। पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मदतीमध्ये पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना नियमित पॅटर्ननुसार समक्ष विषय देऊन परीक्षा देता येणार आहे। येत्या 5 ऑक्टोबरपासून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे। नांदेड शहराजवळ नेरली गावमध्ये 200 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली। सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीतलं पाणी प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत असल्यामुळे मिळेल त्या वाहनानं रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केलं जाते। सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जातं।
पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरच्या जुन्या टोल नाक्यावर अंधाराचं साम्राज्य पसरले। जुन्या उर्से टोल नाका बंद करून स्थलांतरित करण्यात आला, मात्र जुन्या ठिकाणावरचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट बंद करण्यात आले, त्यामुळे अंधारात वाहन चालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होती। जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यातल्या काही गावांमध्ये रात्री ड्रोन घिरट्या घालताना पाहायला मिळतात। नागरिकांनी रात्रीच्या सुमारास हे ड्रोन पाहिले, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। कोल्हापूरचं अंबाबाई देवीचं मंदिर आज दर्शनासाठी बंद असणार आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीचा गाभारा स्वच्छ केला जातो, त्यामुळे भक्तांसाठी मंदिर बंद असेल। सायंकाळी 7 वाजेपर्यंत गाभारा स्वच्छतेचं काम सुरू राहणार आहे। लोणावळ्यातल्या कार्ला गडावर नवरात्रोत्सवाची लगबग पाहायला मिळते। सध्या कार्ला गडावर एकविरा मंदिराची डागडुजी रंगरंगोटी सुरू आहे। मंदिराच्या रंगरंगोटीचं काम सध्या अंतिम टप्प्यात आलं। नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं देहू रोड पोलिसांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं। या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, अनेक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उघडण्यात आले। त्यातून 19,000 क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। मावळमध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यानं पवना धरण 100% भरलंय, त्यामुळे जलविद्युत केंद्रामधून 1400 क्युसेक पाण्याचा पवना नदीपात्रात विसर्ग केला जातो। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिक शहरात पावसानं दमदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली। मावळमध्ये चांगला पाऊस होतोय, त्यामुळे दारुबरी इथं भात पीक जोमात आले, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं भात पिकातलं रातड गवत काढून टाकायचं काम चालू आहे। यवतमाळमध्ये सीतादही पूजन करून कापूस वेचणीला आता सुरुवात झाली। सीतादही पूजनासाठी नवीन कापसाचा पाळणा करून त्यामध्ये गोपा रिझवला जातो। त्यानंतर नारळ फोडून दही भाताचे बोने शेतात टाकून पूजा पूर्ण होते। चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकरी सीतादही पूजन केल्यानंतरच वेचणीला सुरुवात करतात। जळगावमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आली। त्यासाठी आतापर्यंत एकूण 3,07,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली, मात्र अजून देखील 80 ते 85,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाहीये। तर शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करावं असं आवाहन कृषी विभागाने केलं। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतात पाणी साचल्यानं मका पिकाचं नुकसान झालंय, तर साठवून ठेवलेला कापूस देखील खराब झालाय। दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळमधल्या बरबडा जाम दारव्हा मार्गावर वाघाची दहशत पसरली। 2 वाघ या परिसरात फिरत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। या वाघानं 3 जनावरांचा फडशा पाडलाय। वाघाच्या भीतीनं शेतीची कामं रखडली आहेत, मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केलं। आपण नेहमी समाजहित आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम केलं, त्यामुळे यापुढेही आपण समाज आणि देशासाठी चांगले काम करणाऱ्यांसोबत राहू असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय। लोक आंदोलन न्याय संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते। सातारा नगरपालिकेनं महाराष्ट्रात डंका वाजवलाय। भूमी थीमॅटिक आणि माझी वसुंधरा अभियानात साताऱ्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला, त्यामुळे पालिकेला 10 कोटींचं बक्षीस मिळालंय। सध्या पालिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। देहू नगरपंचायतीने स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। देहूतल्या विविध शाळांमध्ये विविध उपक्रमाद्वारे स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली। यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावल तालुक्यातल्या दहिगावमध्ये महिला बचत गट मेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्यातून विविध बचत गटाच्या महिलांना 27 लाखांच्या वर कर्ज वितरण करण्यात आलं। यासोबत रक्त तपासणी, गट आरोग्य तपासणी तसंच महिलांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। शरद पवार यांनी अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। पोर्श कार अपघातातल्या जखमींना मदत करायची, तर हा आमदार पोलीस स्टेशनला आरोपींना वाचवायला गेल्याचा आरोप शरद पवार यांनी केला। तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये यांना त्यांची जागा जनता दाखवेलच असा इशारा देखील पवारांनी दिला। पुण्यातल्या पोर्श प्रकरणात अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचे रक्त नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्यानं घालण्यात आला। पुण्यामध्ये आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती एका कार्यक्रमात दिली।
विद्येचं आणि उद्योगाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला राज्यकर्त्यांमुळे आता कोयता गँगचं विश्लेषण चिकटल्याची टीका शरद पवारांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खराड इथं महानिर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून पवारांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली। महाकाल लोक परिसरामध्ये गेट नंबर 4 जवळ भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले। जखमींवर उपचार सुरू आहेत। पाण्याच्या प्रवाहामुळे भिंत कोसळल्याची माहिती समोर आली। कल्याणमध्ये म्हशींची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी तस्करीसाठी चालवलेल्या 20 म्हशींची सुटका केली। कोल्हापूरवरून देवनारकडे ट्रकमध्ये कोंबून ही म्हशींची वाहतूक सुरू होती। चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर धाड टाकली। यावेळी 2 विस्तार अधिकारी आणि एका निवृत्त सहायकाला 50,000ची लाच घेताना ताब्यात घेतलं। एका टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती। भंडाऱ्यातल्या जंगलामध्ये एका अज्ञात महिलेचा सांगाडा आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती। मुलानंच आईचा खून करून मृतदेह जंगलात फेकल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं। दरम्यान पोलिसांनी या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिव्यांगांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार संघटनेकडून निषेध करण्यात आला। दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांना 2% राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली होती। यावेळी त्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत प्रहारनं उमरखेडमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीनं जनआक्रोश मोर्चा काढला। शेतकरी, शेतमजूर, युवक, घरकुल लाभार्थी आदींच्या प्रश्नांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोदी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा करत बैलगाड्या हाकत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघामध्ये अवैध धंदे आणि निकृष्ट पद्धतीच्या कामांचा पाढा वाचत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा ठाकरे गटाच्या वतीनं काढण्यात आला। शंभूराज गटाकडून प्रतिमोर्चा काढत उत्कृष्ट कामांची यादी दाखवण्यात आली। पोलिसांकडून मध्यस्थी करत देसाई गटाला थांबवण्यात आलं।